सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। रामलिंग येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन तसेच विविध कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन। कायदेविषयक मार्गदर्शन व सन्मान कर्तृत्वाचा आज कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांच्या वतीने रामलिंग येथील मंगल कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला सन्मान करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। तसेच आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यात आले। यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी भाग्यश्री जाधव, ॲडव्होकेट भाग्यश्री बोरा, रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सरपंच लताताई कर्डिले, सुमिता जाधव, स्वाती थोरात, गायत्री डिंगरे, कमल कुरुंदळे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार ट्रॉफी, शाल, नारळ देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच गाव पातळीवर सहकार्य करणाऱ्या महिलांना ट्रॉफी, शाल, नारळ देऊन ज्योती दळवी, ज्योती गोसावी, छाया ढवळे यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी ग्रामीण भागातील महिलांना कायदे जास्त माहिती नसतात, त्यामुळे त्यांचा वापरही त्यांना करता येत नाही, त्याची त्यांना खूप छान माहिती ॲडव्होकेट भाग्यश्री बोरा यांनी सांगितली। यावेळी नृत्य स्पर्धामध्ये गीता आढाव, दिव्या दळवी, अश्विनी जाधव, पूजा पवार यांनी नंबर मिळवले। यांनीही ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। गायन स्पर्धामध्ये अर्चना कर्डिले, मीरा घोडके, सपना कर्डिले यांनी नंबर मिळवले। यांनीही ट्रॉफी, शाल, नारळ देऊन सन्मानित करण्यात आले। रांगोळी स्पर्धामध्ये राणी बनकर, पूजा देशमाने, रोहिणी जामदार यांनी नंबर मिळवले। यांनाही ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी डॉक्टर वैशाली साखरे, ग्रामपंचायत सदस्य लता इसवे उपस्थित होते। उपस्थित सर्व महिलांना सॅनिटरी पॅड, अल्पोहार देण्यात आला। कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल राठोड, रुपाली बोर्डे, राधा घेडगे, प्रज्वल थोपटे सर, उज्ज्वला इचकेताई, लीलाधर रोठे यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आभार अमोल राठोड सर यांनी केले। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार।